आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी। नमस्कार। आजच्या मीटिंगमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मागच्या आठवड्यातील चपातीचा चिवडा व्हिडिओ आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेल। तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा। आता आजचे काम सुरू करूया। तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू। आता आपण पुढची कृती करूया, जिचे नाव आहे चला करून पाहूया। भिंतीवर 4 साधी चित्रे काढा। प्रत्येक गटात 2 माता घ्या। एक माता समोर उभी राहील आणि दुसरी तिच्या मागे उभी राहील। मागे उभी असलेली माता समोर उभ्या असलेल्या मातेच्या पाठीवर बोटाने भिंतीवरील 4 चित्रांपैकी एखादे चित्र काढेल। समोर उभ्या असलेल्या मातेला अंदाज लावून ते चित्र ओळखायचे आहे। हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू। आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। पॅटर्न ओळखणे आणि क्रम समजून घेणे यामुळे मुलांची विचारशक्ती वाढते। या व्हिडिओमुळे मुलांना पुढील चित्र किंवा संख्या ओळखायला मजेदार पद्धतीने मदत होईल। ही एक सुंदर चांदणी आहे। चांदणी म्हणजे स्टार आणि हा त्रिकोण। त्याच्या पुढे एक चांदणी, पुन्हा एक त्रिकोण आणि मग चांदणी। आता सांगा ह्याच्या पुढे काय असेल? बघा बरं, चांदणीच्या नंतर काय होतं? त्रिकोण। त्रिकोणानंतर पुन्हा चांदणी, मग इथे चांदणीनंतर त्रिकोण येईल। अगदी बरोबर। आता पुढचं कोडं पाहूया। यात काय दिसतंय? इथे अर्धचंद्र आहे, त्यानंतर एक चौरस आहे, मग एक अर्धचंद्र आणि मग पुन्हा एक चौरस, मग एक अर्धचंद्र। आता ह्याच्या पुढे काय असेल? थोडा विचार करा बरं। पहा, अर्धचंद्राच्या नंतर काय आहे? चौरस, मग इथेही चंद्रानंतर चौरस असेल। या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या। घरी मजेदार खेळ क्रमांक 1। मुलांना वास्तविक जगातील व्यवहारांमध्ये सहभागी करून घ्या। त्यांना वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात घेऊन जा आणि पैसे कसे वापरायचे ते शिकवा। खेळ क्रमांक 2। मुलांना मोजण्याच्या कृतीमध्ये सहभागी करा। विविध वस्तू मोजण्यासाठी त्यांना हात, पाय, काठ्या, बाटल्या, कागदांची लांबी इत्यादींचा वापर करण्यास मार्गदर्शन करा। दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे, त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या। दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का? हा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा। आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत। अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।